मी सकाळी सकाळी कढीपत्ता तोडून आणला होता भाजीसाठी. मम्मी म्हणे, "अगं भाजी नाही, आपल्याला चटणी करायची आहे." म्हटलं, "चटणी कढीपत्त्याची चांगली लागेल का?" ती म्हणे, "तू एकदा खाऊन तर बघ." म्हटलं, "बघते." मग तिनं कढीपत्ता घेतला, भाजून घेतला तो चांगला. त्यानंतर तीळ घेतले, म्हणजे हावरी घेतली, ती पण भाजून घेतली. शेंगदाणे घेतले, लाल मिरच्या घेतल्या, सर्व तिनं भाजून घेतलं व एका ताटामध्ये काढून घेतलं. त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकलं आणि हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं. ती म्हणे, "कढीपत्ता आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो. आपल्या शरीरातल्या रक्तातील घटकांसाठी, केसांसाठी, आपल्या तब्येतीसाठी खूप चांगला असतो. तू खात जाय." म्हटलं, "ठीक आहे, मी एकदा खाऊन बघते कशी लागते." मग तिनं ताटामध्ये काढली व त्यावर थोडं तेल टाकलं, एकदा खायला दिली. खूप छान लागते. मी तर कायम हीच तोंडी लावणार आहे चटणी. तुम्ही पण नक्की करून बघा कढीपत्त्याची चटणी.